नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, दीपामावश्याला दिव्यांचे पूजन करायचे असते, पण हे दिवे दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे तिथे पाटावर एक लाल कापड अंथरून त्याच्यावर दिव्यांना तांदळाचे आसन देऊन त्या दिव्यांना तिथे ठेवा. त्यानंतर त्यांना प्रज्वलित करायचं आहे. नंतर हळद, कुंकू, पुष्प अर्पण करून प्रत्येक दिव्याला आघाड्याचे एक पान आणि दुर्वा अर्पण करायचा आहे. नंतर त्यांना कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे. एका दिव्याला कापसाचे वस्त्र अर्पण केले तरी चालते. नंतर त्यांना बत्ताशे किंवा दूध, साखर, काहीही गोड नैवेद्य दाखवावा. नंतर तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये गूळ किंवा साखर टाकून 5 असे दिवे तयार करायचे आहेत. त्या दिव्यामध्ये तेल टाकून तुम्हाला त्या दिव्यांनी 5 कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्याच 5 कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला मुलांना देखील ओवाळायचं आहे. मुली ह्या वंशाच्या पणती असतात, तर मुलं हे वंशाचा दिवा असतो, म्हणून ह्या दोघांनाही याद ओवाळायचं आहे. पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची असते.